आपल्याला माहिती आहे की आपण तेव्हा लहान असू 26/11चा फार मोठा हल्ला मुंबईवरती झाला होता। सुरुवातीला वाटलं की ते अंतर्गत युद्ध असेल, याचं गँग वॉर। त्यानंतर कळलं की हा मोठा पाकिस्तानचा हल्ला होता आणि त्यानंतर ह्या हल्ल्यामुळे आपल्याला अनेक गोष्टीचा उलगडा झाला। कसाबला आपण याच्यामध्ये जिवंत पकडलं तर पाकिस्तान म्हणत होतं की आमचा याच्या अतिरेकी कारवाईत हल्ला आमचा हस्तक्षेप नाही, पण कसाबला पकडल्यामुळे जगाच्या पातळीवरती पाकिस्तान उघडा पडला। आणि तुम्हाला माहिती आहे त्या हल्ल्यामध्ये अनेक निरपराध नागरिक, अधिकारी, मिलिटरीचे जवान शहीद झाले। तर सर्वांची एक आठवण राहावी आणि नवीन पिढीला या घटनेबद्दल प्रोत्साहन मिळावं यासाठी आम्ही हा गेले अनेक वर्ष 26/11चा हा शहीद दिन साजरा करतोय। मला आनंद होतो की मागच्या वेळी चंद्रकांतदादा पाटील होते तर तेव्हा आम्ही म्हटलं होतं की हा हल्ला जर पाठ्यपुस्तकात घेतला तर पुढच्या पिढीला त्याची माहिती होईल आणि अजरामर हा धडा होईल, आणि फार मोठी जगातली घटना आहे। तर ह्याच दिवशी मागच्या वर्षी त्यांनी आश्वासन दिलं होतं की निश्चितपणे हा धडा आम्ही घेऊ। तर आता सरकार पण स्थापन झालेलं आहे, तर मला वाटतं निश्चितपणे तो धडा येईल आणि जर हा धडा जर आला तर मला वाटतं की शहीदांनाही खरी श्रद्धांजली मिळेल असा माझा विश्वास आहे। धन्यवाद। जगालो अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। डिसेंबरचा पहिला रविवार म्हटलं की पुणेकरांना पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन। 38 वर्षापूर्वी खासदार सुरेश कलमाडींनी सुरू केलेली ही पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ही चळवळ बनलेली आहे, किंबहुना एक रनिंग कल्चर त्याच्यामुळे डेव्हलप झालेलं आहे। यावर्षीची मॅरेथॉन देखील पहाटे 3 वाजता सुरू होणार आहे। सना स्पोर्ट्स ग्राउंडवरनं सुरू होणारी मॅरेथॉन नांदेड सिटीपर्यंत जाणार आहे।
आणि फुल मॅरेथॉनचे 2 ग्रुप असणारे, हाफ मॅरेथॉनचे 1 ग्रुप असणारे 10 किलोमीटरची मॅरेथॉन ही संतोष हॉलच्या अलीकडेच असणार आहे. 5 किलोमीटरची मॅरेथॉन ही पर्वती जलकेंद्रापाशी संपणार आहे. तर 3 किलोमीटरची मॅरेथॉन ही दांडेकर पुलापाशी संपणार. साधारण 8 ते 10 हजार लोक या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. मॅरेथॉनचं वैशिष्ट्य म्हणजे ही फ्लॅगशिप मॅरेथॉन आहे. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या वेळापत्रकामध्ये या मॅरेथॉनचा समावेश झालेला आहे. 2 वर्षापूर्वी या मॅरेथॉनमध्ये पळणाऱ्यांचं टायमिंग हे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या स्पर्धेसाठी विचारात घेण्याची त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध झालेली आहे. डॉक्टरांची एक उत्तम टीम या मॅरेथॉनसाठी आहे डॉक्टर जगताप यांच्या नेतृत्वाखाली. किंबहुना मला असं वाटतं की एक आदर्श अशा प्रकारची टीम या मॅरेथॉनसाठी आहे. 2 कार्डियक ॲम्ब्युलन्सेस अनेक ॲम्ब्युलन्सेस आहेत. 200-300पेक्षा जास्त डॉक्टर्स, त्यांचा स्टाफ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सायकलिंगचं ग्रुप आहे, 3 सायकलिंगचे ग्रुप आहेत जे नवोदित खेळाडूंना त्या ठिकाणी त्यांची रेस संपवण्यासाठी मदत करत असतात. ही एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी ही थीम घेऊन ही मॅरेथॉन पुढे चाललेली आहे. प्रत्येक खेळाडूला पळणाऱ्याला त्या ठिकाणी बांबूचं एक पदक हे दिलं जाणार आहे. त्याच पद्धतीनं सायकलिंगचा वापर हा त्याच्यामध्ये केला जाणार आहे. आणि या स्पर्धेचे यशस्वी करण्यासाठी जे रेस डायरेक्टर आहेत, सुमंत वायकर असतील, वसंत गोखले असतील, जॉईंट रेस डायरेक्टर रोहन मोरे असतील, उर्बन स्टोर असतील, डॉक्टर जगताप असतील आदी प्रमुख मंडळींनी या रेसला यशस्वी करण्याच्या दृष्टीनं पूर्ण प्रयत्न केलेला आहे. साधारण 70 आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रनर या इथिओपिया, टांझानिया आणि आफ्रिकन देशातनं या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. आणि पुण्याच्या रस्त्यावर आपल्याला त्या ठिकाणी एक नवीन चैतन्य या निमित्तानं 1 डिसेंबरला पाहायला मिळेल. आज संपूर्ण देशामध्ये संविधान दिन साजरा होतोय आणि साधारण 75 वर्ष पूर्ण होत आहेत या दिवसाला. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वानं या भारतीय लोकशाहीला मूर्तिमंत स्वरूप देण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या जीवनक्रमामध्ये केलं. आणि आम्हाला आनंद आहे की आज आदरणीय अजितदादांच्या सांगण्यावरून आज या ठिकाणी संविधानाचं वाचन देखील या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आपण आपल्या जीवनक्रमामध्ये करायला पाहिजे हा संदेश या संविधानाच्या माध्यमातून सातत्याने केला. आणि या लोकशाहीमध्ये संसदीय लोकशाहीला मजबूत करण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातूनच सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या घटनेच्या माध्यमातून करण्यात येतं. आणि हे ते इथून पुढच्या कालावधीमध्ये ते अखंडितपणे टिकून राहील. काही लोक संविधान बदलण्याची भाषा करत होते, परंतु त्यांना चोख उत्तर या विधानसभेच्या निमित्तानं या महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे. संविधान बदलण्याचं काम या लोकशाहीमध्ये कोणी करू शकणार नाही. कुठलंही संघटन कितीही मोठं असलं तरी भारतीय लोकशाहीला मजबूत करण्याचं काम राजकीय जीवनामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना इथून पुढच्या कालावधीमध्ये करायला पाहिजे. आणि सर्व समानतेचा संदेश या माध्यमातून दिला पाहिजे. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम या लोकशाहीच्या माध्यमातून आपण करणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यांनी या घटनेची निर्मिती केली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी मनापासून वंदन करतो. धन्यवाद.